टक्कलग्रस्तांच्या डोक्यावर जडीबुटीपासून तयार केलेलं तेल लावल्यानंतर केस येतील असं सांगून गेल्या 2 दिवसांपासून कोल्हापूर शहरातील महावीर उद्यानात सोहेल उर्फ सलमान या वैधूनं हजारो टक्कलग्रस्तांची गर्दी जमवली होती। काल शनिवारी रात्री एस न्यूजच्या बातमीपत्रात मोहम्मद सोहेल उर्फ सलमान या वैदूकडं कोणती वैद्यकीय पदवी आहे, खरोखरच त्याच्या औषधाचा गुण येतो का, असे प्रश्न उपस्थित करण्यात आले होते। त्यानंतर आज महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकानं सकाळी 11 वाजता महावीर उद्यानात जाऊन मोहम्मद सोहेल उर्फ सलमान याच्याकडे कागदपत्रांची चौकशी केली। यावेळी या ठिकाणी औषध घेण्यासाठी आलेल्या काही टक्कलग्रस्तांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी वाद घालत आम्ही औषध घेणारच असा पवित्रा घेतला। महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची मागणी करताच त्यानं आपण कोल्हापुरातील राजारामपुरी आणि रंकाळा इथल्या जेंट्स पार्लरमध्ये नोकरी केली आहे, आपण न्यू पॅलेस परिसरात राहतो असं सांगून कागदपत्र आणून देतो अशी बतावणी केली। मात्र न्यू पॅलेस परिसरात कागदपत्र आणण्यासाठी घरी गेलेल्या सलमाननं आपला मोबाईल बंद करून धूम ठोकली आहे। महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून त्याच्या विरोधात नोटीस बजावून योग्य ती कारवाई करण्याची आणि पोलिसात तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती महापालिकेचे प्रभारी आरोग्य अधिकारी प्रकाश पावरा यांनी दिली आहे। मात्र गेल्या 2-3 दिवसांपासून टक्कलग्रस्तांच्या डोक्यावर केस येण्यासाठी मोफत औषध देतो असं सांगून हजारोंची गर्दी जमवणारा डॉक्टर सलमान आज पसार झाल्यानं शहरात एकच खळबळ उडाली आहे।